मकर संक्रांति के अवसर पर राणा दंपति द्वारा पतंग महोत्सव का आयोजन किया गया। इस अवसर पर विधायक रवि राणा ने युवा स्वाभिमान पार्टी की पतंग उड़ाई, जबकि पूर्व सांसद नवनीत राणा ने बीजेपी की पतंग उड़ाई। राणा दंपति द्वारा हर साल इस प्रकार के पतंग महोत्सव का आयोजन किया जाता है। इस वर्ष रवि राणा के युवा स्वाभिमान पार्टी और बीजेपी के संयुक्त गठबंधन की पतंग भी उड़ाई गई। मेरघाट के बीजेपी विधायक केवल राम काये भी इस कार्यक्रम में उपस्थित रहे। नवनीत राणा ने इस अवसर पर मकर संक्रांति की शुभकामनाएं दी और उखाना लेते हुए कहा कि मैं बीजेपी में शामिल हुई हूं, इसलिए इस साल बीजेपी और युवा स्वाभिमान पार्टी की पतंग एक साथ उड़ाई गई। इसने आकाश में महायुति के गठबंधन को दर्शाया। उन्होंने ये भी कहा कि राजनीति में सीमाएं पार कर किसी के बारे में गलत नहीं बोलना चाहिए। जो लोग पूरे दिन कड़वी बातें करते हैं, उन्हें तिल को लेकर मीठा बोलना चाहिए। मेरे जीवन में रवि राणा का स्थान मेरे श्वास से भी अधिक है। विधायक रवि राणा ने भी अपनी प्रतिक्रिया में कहा कि यह एक मजबूत महायुति है। जैसे हमने विधानसभा में कई पतंगों को काटा और बीजेपी के मजबूत उम्मीदवारों को विजय दिलाई, वैसे ही राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास के माध्यम से बड़ी ऊंचाइयों तक पहुंचेंगे। यावर्षी वैशिष्ट्य होतं दोन वेगवेगळ्या पतंग, एक भाजपची आणि एक युवा स्वाभिमानची। बिल्कुल महायुतीचे घटक पक्ष आहे युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजप। आज हनुमानगडी या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये केवलरामजी काळे भाजपचे कार्यकर्ते भाजपची पतंग उडवत आहे। माझ्या उपस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते हनुमानगडीला पतंग उडवत आहे आणि मला असं वाटतं ही घट्ट महायुती आहे। ज्या पद्धतीने आम्ही विधानसभा लढलो, विधानसभेमध्ये आपण पाहिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये अनेकांच्या पतंगा कापल्या आणि मजबूत उमेदवार भाजपचे निवडून आले। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मी निवडून आलो आणि मोठ्या प्रमाणात या पतंगी सर्कस महाराष्ट्राची मोठी भरारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे घेणार आहे विकासाच्या माध्यमातून। आणि हीच भरारी हनुमानगडीच्या पवित्र भूमीमध्ये प्रार्थना केली की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर, आदिवासी सर्वसामान्य जनतेला अशी भरारी त्यांच्या माध्यमातून मिळेल आणि एक मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे। मकर संक्रांत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण कोणताही सण असला तर आपण खूप आनंदात साजरा करतो आणि यावेळीस थोडासा वेगळा आहे कारण 6-7 महिने पहिले आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तर आज भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे 2 पतंगा आज होत्या आणि आकाशात सुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंगा उडत होत्या आणि हे आनंदाचे क्षण असतात आणि याला आपण चांगल्या पद्धतीने जगलो पाहिजे आणि तेच आनंद आम्ही आमच्या लोकांसोबत घेत असतो। या निमित्तानं तुम्ही तुमच्या विरोधकांना काय संदेश देणार? माझे काय विरोधक आहे, राजकारणामध्ये फक्त एक लिमिट आपण क्रॉस करून कोणीही कोणावर बोलू नये, फक्त मी नेहमी हेच मानत राहते। आणि मकर संक्रांत आहे, सुरुवातच आमची तिलगुळांसोबत होते, तर सगळे जे खूप कडू बोलतात सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहील, मकर संक्रांत आहे, तिलगुळ घ्या आणि सगळ्यांनी गोड बोला। राजकीय जीवनमध्ये फक्त इलेक्शन पुरता हा आपले एकमेकाचे विचार वेगळे असतात, पण त्याच्यानंतर आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ती भान जर आपण ठेवली आणि आजपासून गोड बोलणं सुरू केला तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीसजी सुद्धा आमची महाराष्ट्राची एक वेगळी भरारी येणाऱ्या काळामध्ये भरताना सगळे महाराष्ट्र आणि पूर्ण देश पाहणार आहे। मला वाटतं की माझे प्रत्येक श्वासातच म्हणतात ना, जसे पोटची मणी काळी असतात तसेच प्रकारे माझ्या जीवनामध्ये त्याला जसा महत्त्व आहे त्यापेक्षा माझे श्वासापेक्षाही जास्त महत्त्व रवीजींचं माझ्या जीवनामध्ये आहे। आणि मी सगळी महिलांना जे क्षणाची पूर्ण महिला वाट पाहतात, कारण की आम्ही आमचे शेवटच्या श्वासापर्यंत महिला एकच गोष्टीसाठी जगतो की आम्हाला काही झालं तरी चालते, पण आमच्या डोक्यावरचा हळद कुंकू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहू द्या देवा, एवढीच देवाचरणी विनंती करते आणि सगळ्या महिलांना मनापासून मकर संक्रांतची खूप शुभेच्छा देते। एनबीसी न्यूज़ के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।